नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। तर हे बघा, मी गालीच्या धुवू लागले। तर खाली पार्किंगमध्येच आणलाय मी असा गालीच्या धुवायला, कारण आपल्याला हा धुवायचा म्हणला त्याला जागा पण खूप लागते आणि तो फोल्ड पण होत नाही। हे बघा, इतकं ऊन पडू लागलं ना आता, तर ऊन पडू लागलं म्हणून हे बघा झाडं कशी सुकून चालले। आणि ऊन म्हणजे झाडं उन्हामध्ये पण नाही आहे, सावलीमध्येच आहे, पण त्याचे पानच सगळे जळून चालले झाडाचे। आणि पाणी पण असं भरपूर आहे, असं काही नाही की झाडाला पाणी कमी पडल्यानंतर हे जळू लागले काय, पण पाणी पण आहे तरी पण ते झाडं असे पानं त्याचे सुकून चालले। हे असा निरमा टाकलाय बघा मी असा गालीच्या वरती, कारण की उद्या आहे गुढीपाडवा, तर पाडव्यासाठी स्वच्छता चालली आहे घराची। तर मग असा निरमा टाकून म्हटलं याला व्यवस्थित असं ब्रश मारला तर काय होतं, ब्रशना त्याचे ते हे असतात ना, तर ते असं उचकल्यासारखं वेगळंच होऊन जातं ब्रश मारल्यानंतर। म्हणून मी असं त्याला वायफरना धुते निरमा टाकून थोडंसं, म्हणजे त्याच्यात माती जे धूळ ते असते ना ते सगळं निघून जातं आणि नळीच्या असं पाण्याच्या प्रेशरना ते निघून जातं आणि व्यवस्थित धुतल्या जातं। त्याला अशी मोकळ्या जागेमध्ये छान धुतल्या जातो असा गालीच्या। असं आपल्याला धुवायचं म्हणलं तर त्याला जागाच लागते आणि असं कमी पाण्यामध्ये पण तो धुतल्या जात नाही, कारण की आपण नेहमी आता मी हॉलमध्ये कायमच टाकून ठेवते हा, नेहमी धुतल्या जात नाही। कारण आता मी याला धुवून जवळपास 3 महिने झाले, 3 महिन्यानंतरच मी तो काढला आहे धुवायला। कारण आपण किती नाही म्हणलं धूळ ते साचते त्याच्यावरती, धूळ ते बसतीच। आणि हे असं वायफरनं हे केलं ना, सगळे त्याच्यातले मातीचे कण वगैरे सगळे निघून जातात। मी असं त्याच्यावरती निरमा टाकून हे केला, वल्ल केलं त्याला आणि निरमा टाकला आणि नंतर असं पाण्याचं प्रेशर आणि असं वायफरनं त्याला स्वच्छ धुवून घेतला। असं धुतल्यानंतर खूप छान निघतोय तो। आणि ब्रश मारल्यानंतर असं खराब होतो, ते खराब म्हणजे असं उचकल्यासारखं वरती येतात त्याचे हे। तर आपण असं त्याला वायफर नाही केल्यानंतर वरती पण येत नाही आणि त्याच्यामधून पाणी पण निघून जातं व्यवस्थित। तर म्हणलं चला आज आपण साफसफाईचा व्हिडिओ मैत्रिणीशी शेअर करावा, की गालीच्या जर कोणाकडे गालीच्या जर असेल तरी त्याला अशा प्रकारे धुवायचं, म्हणजे आपल्याला वेळ पण लागत नाही आणि धुवायला म्हणजे वेळ पण लागत नाही आणि गालीच्या पण स्वच्छ निघून जातो। ब्रशना घासला तर लगेच निघून जाईल, पण ब्रशना खराब होतो ते, त्याच्यामुळे मी त्याला ब्रश नाही लावत आहे, असंच हे धुवून हे करते। आता परत त्याला पलटी मारली मी आणि पलट करून पण हे करायचं त्याला, मागच्या साईडना सुद्धा धुवून घ्यायचा, म्हणजे वरच्या साईडनं आपण धुतलं तर मग खालच्या साईडला माती जमती त्याची, त्याच्यामुळे दोन्ही साईडनं त्याला असं व्यवस्थित असं घासून धुवून घ्यायचं। आणि असं बॅक साईडनं तुम्ही ब्रशनं घासलं तरी पण चालतं, पण बॅक साईडनं जास्त तो खराबच होत नाही। पण असं आपण एका साईडनं धुतलं तर दुसऱ्या साईडला त्याची अशी माती जमती। आणि किती नाही म्हणलं तर उन्हाळ्यामध्ये खूप धूळ येते मध्ये घरामध्ये, आणि आमचं घर रस्त्याच्या कडाला असल्यामुळं ना खूपच धूळ असते, म्हणजे 8 दिवसाला जरी पार्किंग धुतली ना तरी पण इतकी धूळ होऊन जाते नुसती। त्याच्यामुळं म्हणलं चला उद्या पाडवा पण आहे आणि पाडव्याच्या निमित्तानं ही आपली घराची पण सफाई होऊन जाते। जिथं गुढी आपल्याला उभारायची आहे तिथं पण मी क्लीन केलं, वरती गॅलरी वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि मग खाली धुत आल्यानंतर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवूया याच्यावरती की गालीच्या कसा धुवायचा, तर म्हणून मग मी आज हा व्हिडिओ बनवला। हे बघा, आपण पूर्ण पार्किंग आता धुवून किती स्वच्छ झाली, पाणी वगैरे पूर्ण आपण पाणी त्याचं पाणी ते वायफरने लोटून दिलं आणि हे बघा आता किती स्वच्छ झाले। 2-4 दिवसानंतर परत तशीच हे होऊन जाते पार्किंग, खूप धूळ येते। हे असा मी गालीच्या वरती नंतर असा गेटवरती वाळत घातला, म्हणजे खराब पण होत नाही, आडी पण पडत नाही, व्यवस्थित पाणी निथळून जातं आणि वाळतो पण व्यवस्थित, उन्हामुळे वाळून जातो। हे बघा झाडं कसे झाले आज, आता ह्या झाडावरची धूळ स्वच्छ धुवून निघली, त्याच्यामुळे झाडं पण छान वाटू लागले। पण उन्हाळ्यामध्ये झाडं थोडेसे हेच होतात, म्हणजे सुकूनच जातात। गार्डनमधले झाडांनी याच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान गार्डन असतं बघ। इकडं तुळशीवन इंद्रावन पण मी असं धुतलं तर ते पण असं स्वच्छ वाटू लागलं।
बघा सगळी पार्किंग धुवून स्वच्छ झालेली आहे. स्वच्छ झाल्यानंतर मध्ये पण मी पूर्ण धुवून पुसून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.